नमस्कार, मी हेमलता काकडे. इझी टू लर्न इंग्लिश या सदरात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण टेन्सचा तिन्ही प्रकार पाहिलेले होते: प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मागच्या 3 व्हिडिओमध्ये. तर आता आपण या तिन्ही परफेक्ट टेन्सची आपण काय करूया, तुलना करूया. आय हॅव कम, मी आलेलो आहे. आय हॅड कम, मी आलेलो होतो. आय विल हॅव कम, मी आलेली असेल. शी हॅज कम, ती आलेली आहे. शी हॅड कम, ती आलेली होती. शी विल हॅव कम, ती आलेली असेल. ही हॅज कम, तो आलेला आहे. ही हॅड कम, तो आलेला होता. ही विल हॅव कम, तो आलेला असेल. म्हणजे ही रचना बघा. या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव आलं, क्रियापदाचं तिसरं रूप आलं. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कर्त्यापुढं हॅड आलं, क्रियापदाचं तिसरं रूप आलं. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कर्त्याच्या पुढं विल हॅव, क्रियापदाचं तिसरं रूप. या फ्युचर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये इथं परत कर्ता हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप. इथं कर्ता हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. या पद्धतीनं आपण ह्या तिन्ही काळांची तुलना पाहिलेली आहे. म्हणजे मी समजा आता दुसरं एखादं उदाहरण घेऊ आपण. आय हॅव फिनिश माय वर्क, माझं काम पूर्ण झालेलं आहे. आय हॅड फिनिश्ड माय वर्क, माझं काम पूर्ण झालेलं होतं. आय विल हॅव फिनिश माय वर्क, माझं काम पूर्ण झालेलं असेल. म्हणजे जेव्हा काम पूर्ण झालेलं असेल त्यावेळेला वापरला जातो फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि काम झालेलं होतं हे सांगण्याकरता वापरत आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आणि काम जस्ट झालेलं आहे हे सांगण्याकरता वापरत आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ही याची ग्रामॅटिकली रचना ही झाली. आणि तोंडी मराठीतून सांगितल्याप्रमाणे तो कोणत्या वेळेला कोणता काळ वापरायचा याचंही मी स्पष्टीकरण मागच्या तिन्ही व्हिडिओमध्ये केलेलं आहे. हे आता याची जर वाक्याची रचना जर पाहिली तर त्या वाक्याच्या रचनेचा जर तुलना करायची म्हटली तर या पद्धतीच्या वाक्यांचा आपण अभ्यास केला. या पद्धतीनं आपले हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स याची आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये रिव्हिजन घेतलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सचे 10वा, 11वा आणि 12वा हा तिन्ही प्रकार आपण पाहणार आहोत. आणि परंतु त्याआधी मी पुन्हा सर्वांना विनंती करते, या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.